रायगडच्या रोहा पंचायत समितीच्या सभापतीपदी विजया विनोद पाशीलकर तर उपसभापतीपदी संजय संभाजी मांडलुसकर यांची बिनविरोध निवड झाली आहे। 11 मार्च रोजी पंचायत समिती दत्ताजीराव तटकरे सभागृहामध्ये रोहा प्रांताधिकारी ज्ञानेश्वर खुटवड यांच्या अध्यक्षतेमध्ये सभापती आणि उपसभापती निवड प्रक्रिया पार पडली आहे आणि या निवडीनंतर उपस्थित मान्यवरांनी नव्याने निवड झालेल्या सभापती आणि उपसभापती यांचं अभिनंदन करून पुढील कार्यकाळासाठी त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत। माजी आमदार अनिकेत तटकरे यांनी दोन्ही पदाधिकाऱ्यांचं अभिनंदन करताना रोहा तालुक्याच्या विकासासाठी सर्व सदस्यांनी एकजुटीने काम करावं अशी अपेक्षा व्यक्त केली आहे। दरम्यान रोहा पंचायत समितीची निवडणूक ही 7 फेब्रुवारी रोजी पार पडलेली होती आणि निवडणुकीचा निकाल 9 फेब्रुवारी रोजी जाहीर झाला आणि या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने 6 जागा जिंकत स्पष्ट बहुमत मिळवले। पंचायत समिती गणांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे 6, शिवसेनेचा 1 आणि उबाटा गटाचा 1 उमेदवार विजयी झालाय। नवीन सभापती आणि उपसभापती यांच्या निवडीमुळे रोहा पंचायत समितीच्या वतीने कारभाराला सुद्धा 4 वर्षांनंतर आता नवं नेतृत्व लाभलंय आणि तालुक्याच्या विकासाला अधिक गती मिळेल अशी अपेक्षा सुद्धा व्यक्त केली जाते। रोहा तालुक्याच्या पंचायत समितीपदी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सभापती विजयताई, उपसभापती माझे सहकारी संजय मांडलुसकर हे बिनविरोध निवडून गेलेत। रोहा तालुका हा नेहमीच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा बालेकिल्ला राहिलेला आहे। हा विजय मी आमचे नेते आदरणीय अजितदादा पवार आणि त्याचबरोबर तालुक्याचे आणि जिल्ह्याचे नेते आदरणीय भाईसाहेब पाशीलकरांना आम्ही समर्पित करतोय। या निमित्ताने रोहा तालुक्यातील मतदार बंधू भगिनींचे सुद्धा अंतःकरणापासून आभार व्यक्त करतो की पुनश्च म्हणजे 1960 साली पंचायत समिती जिल्हा परिषदची स्थापना त्या ठिकाणी झाली आणि तेव्हापासून आजपर्यंत सातत्यपूर्णाने तटकरे कुटुंबियांवर रोहा तालुक्याने विश्वास दाखवला। म्हणून सभापतीपद आणि उपसभापतीपद हे नेहमीच आम्हीच सांगितलेलं की आपण पाहिलात तर रोहा तालुक्याने आमच्यावर जो विश्वास दाखवला आहे त्याच्यामुळे आम्ही बसू शकलो, याचा आनंद माझ्यासारख्याला निश्चितच आहे।